असो, राम शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे निषेध असो, राम शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। त्या अहवालामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे सर्वांचे फोटो छापलेले आहेत। पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत। परंतु महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार रामजी शिंदे साहेब यांचा फोटो हा जिल्हा बँकेने जाणीवपूर्वक टाळला आहे असं यावरून लक्षात येत आहे। आणि म्हणून याबाबत काल कर्जत या ठिकाणी जिल्हा बँकेसमोर निषेध व्यक्त केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी। तसंच आज मायजळगाव या ठिकाणी सकाळी 9 वाजता जिल्हा बँकेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि त्यानंतर जिल्हा बँकेचे माननीय कार्यकारी संचालक गोरपे साहेब यांनी फोनवरून दूरध्वनीवरून कळवलेलं आहे की आम्ही या ठिकाणी माफी मागतो आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की बँकेची ही अक्षम चूक आहे। महाराष्ट्र राज्याचं जे सभापती पद आहे विधान परिषदेचं ते घटनात्मक दिशा राज्यपालानंतरचं दुसरं पद आहे। आणि अशी व्यक्ती एक सर्वसामान्य कुटुंबामधून, ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबामधून पुढे आलेली आहे आणि ते आज महाराष्ट्र राज्याचं सभापतीपद भूषवत असताना हे जाणीवपूर्वक त्यांचा फोटो या अहवालामध्ये छापलेला नाही। यावरून बँकेचे जे कार्यकारी संचालक आहेत, बँकेचे जे सर्व कर्मचारी आहेत, चेअरमन आहेत, संचालक आहेत, यांना ही खूप खेदाची बाब आहे आणि याबाबत संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच्याबाबत खेद व्यक्त केला जात आहे। परंतु शेवटी कार्यकारी संचालक श्री गोरपे साहेब यांनी दिलेल्या सूचनेवरून आणि दिलेल्या लेखी पत्रावरून सदरचा निषेध या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि यामध्ये कार्यकारी संचालकांनी लिहिलं दिली की आम्ही जाहीर पेपरला जाहीर निषेध व्यक्त करतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो आणि अहवालामध्ये परत आम्ही त्यांचा फोटो छापून सदरचा अहवाल परत वितरित केला जाईल असं त्यांनी लिखित दिल्यानंतर आज या ठिकाणी जिल्हा बँकेच्या समोर जिल्हा बँकेचे जे आपल्या कर्जत शाखेचे जे विस्तार अधिकारी आहेत माननीय सातपुते साहेब यांनी लेखी पत्र दिलेलं आहे। या पत्र पालकमंत्री आणि जे वैधानिक पद आहेत, विशेष करून फडणवीस सरांनंतर या जिल्ह्यामध्ये आदरणीय राम शिंदे साहेब या विधान परिषदेचे पहिले सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झाली। आणि म्हणून अशा परिस्थितीत त्या अहवालामध्ये आदरणीय राम शिंदे साहेबांचा फोटो छापून या ठिकाणी त्यांचा सन्मान करणं, आपल्या मतदारसंघाचा सन्मान करणं हे जिल्हा बँकेला होतं। परंतु दुर्दैवाने या ठिकाणी योजनेमध्ये असले की या ठिकाणी फोटो राहिला ते असं वाटत नाही। आणि म्हणून काल पण कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कर्जतच्या सहकारी बँकेच्या शाखेमध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात आलं, त्या ठिकाणी निषेध करण्यात आला। त्यावेळी आपला सर्व मायजळगाव आणि मायजळगाव परिसरातील तसेच तालुक्यातील सन्माननीय राम शिंदे साहेब यांना मानणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांना प्रशासनाच्या वतीनं जाहीर करतो की बँकेच्या सन 24-25च्या वार्षिक अहवालामध्ये विधान परिषद सभापती माननीय नामदार राम शिंदे साहेब यांचा फोटो अनावधानाने छापण्यात आला नाही, त्याबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे। सदर चूक ही दुरुस्त केली जाईल व याबाबत होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलगिरी व्यक्त करून तसेच वृत्तपत्रामध्ये दिलगिरी व्यक्त करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीनं आश्वासन देण्यात आले आहे। आपले निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना त्वरित कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल। पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीनं मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो।